म्हाडा कार्यालयात महिलेनं पैसे उधळल्याच्या प्रकरणामध्ये म्हाडामध्ये समिती स्थापन 11 अर्जदारांची पात्रता तपासून अहवाल 15 दिवसात देण्याचे आदेश आहेत। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून समिती स्थापन। रखडलेले 17 एसआरए प्रकल्प आता म्हाडा पूर्ण करणार आहे। लॉटरीसाठी 25,000 घरं उपलब्ध होणार आहेत। निविदा प्रक्रिया काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश। नवी मुंबईच्या तळोजामध्ये सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडत प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। सोडत आता पूर्ण होण्याआधीच अनेक अर्जदारांची माघार घेत असल्याची सिडकोला ईमेलद्वारे माहिती। मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत देखील उत्तम यश मिळावं यासाठी गुणवत्ता वृद्धी उपक्रम सुरू झाला। पालिकेच्या शिक्षण विभागाकडून उपक्रम। शिवजयंतीनिमित्त कल्याणमध्ये साकारली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची 40 फुटांची रांगोळी। कल्याणमधील वेद आर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ही कलाकृती साकारली आहे। वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे पालिका प्रशासन सज्ज। मुंबई पाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्रातही तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करण्याचे निर्देश आणि आतापर्यंत 48 हॉटेल चालकांना नोटीस। मुंबईच्या तापमानामध्ये एका दिवसामध्ये 5 अंशांची घट झाली आहे। मुंबईकरांना काहीसा दिलासा, मात्र सतत बदलत्या वातावरणामुळेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। कल्याणमध्ये MBBS प्रवेशाच्या नावाखाली एका महिलेची 5 लाखांची फसवणूक। आरोपींकडून महिलेला ठार मारण्याची धमकी। दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे।